देशातलं संपूर्ण साक्षर राज्य कोणतं? केरळ? नाही, मिझोराम. होय, भारताच्या ईशान्येकडे असलेल्या या राज्याने एक ऐतिहासिक काम फत्ते केलंय. एरवी ईशान्येकडील राज्यांकडे लक्ष नसतं प्रमुख माध्यमांचं, पण ती राज्य सुद्धा सध्या विकासाच्या वाटेवर निघाली आहेत. मिझोरामने भारतातलं सर्वात पहिलं संपूर्ण साक्षर राज्य बनण्याचा मान मिळवला आहे, असं जाहीर केलंय मिझोरामचे मुख्यमंत्री लाल दोहोमा यांनी. पण केरळला हा मान का मिळाला नाही आणि पूर्ण साक्षरता म्हणजे नेमकं काय, जाणून घेऊया. साक्षरता म्हणजे वाचन, लेखन आणि गणित समजण्याची क्षमता. पण उल्हास म्हणजेच अंडरस्टँडिंग लाईफ लॉंग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी या योजनेनुसार 95% जास्त साक्षरता असणं हे पूर्ण साक्षर म्हणून ओळखलं जातं. आणि मिझोरामने 2023-24च्या पिरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेनुसार 98.2% इतकी साक्षरता गाठली आहे. पण हे यश त्यांनी कसं मिळवलं? 2011च्या जनगणनेनुसार मिझोरामचा साक्षरता दर हा 91.33% होता आणि देशात त्यांचा 3रा क्रमांक होता. त्यानंतर उल्हास आणि नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी 3026 निरक्षर लोकांना शोधलं, ज्यापैकी 1692 लोकांनी शिक्षण घेण्याची तयारी दर्शवली. मग 292 स्वयंसेवकांनी, ज्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी देखील होते, त्यांनी गावापासून शहरापर्यंत सगळ्यांना शिकवलं. मिझो भाषेत आणि इंग्रजीत म्हणजेच रोमन लिपीमध्ये शैक्षणिक साहित्य निर्माण केलं गेलं. मिझो संस्कृतीत एक महत्त्वाचा शब्द आहे, त्लाव मंगाईना. याचा अर्थ होतो की आपल्या गरजा बाजूला ठेवून प्रेम, काळजी आणि सहानुभूतीने इतरांना मदत करणं. याचंच उदाहरण म्हणजे मिझोरामच्या या साक्षरता मोहिमेत स्वयंसेवकांनी गावागावात जाऊन आपला वेळ आणि मेहनत त्यांना शिक्षण देण्यासाठी दिली. हाच या त्लाव मंगाईनाचा महत्त्वाचा भाग आहे. पण केरळचं काय? केरळने 1991 मध्ये 90.9% साक्षरता दर गाठला होता आणि त्यामुळे त्यांना तेव्हा पहिलं पूर्ण साक्षर राज्य मानलं गेलं. पण उल्हास योजनेच्या निकषांनुसार मिझोरामने 98.2% साक्षरता दर घेऊन आघाडी घेतली आहे, तर केरळचा साक्षरता दर हा 95.3% आहे. केरळने दीर्घकाळासाठी शिक्षणावर भर दिला आहे, पण मिझोरामने अलीकडच्या सर्वसमावेशक मोहिमेद्वारे आणि तिथल्या समाजाच्या सहभागामुळे हा टप्पा गाठलाय. केरळने 19व्या शतकापासून शिक्षणाला महत्त्व दिलंय, तर मिझोरामने स्वातंत्र्यानंतर वेगाने प्रगती केली. 1951 मध्ये मिझोरामचा साक्षरता दर 31.14% होता, जो वाढून 2001 मध्ये 88.80% झाला. मिझोरामने फक्त साक्षरताच नाही, तर आर्थिक, डिजिटल आणि उद्योजकीय कौशल्यांचा सुद्धा पाठपुरावा सुरू केला आहे. ईशान्येकडच्या एका छोट्याशा राज्याने ही ऐतिहासिक कामगिरी करणं म्हणजे संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे.